दुपारचे वाजल्यात 12 वाजून 7 मिनटं. 12 वाजून 7 मिनटं झाल्यात दुपारचे. पहिली ऑर्डर लागली. दिस सो कॉल्ड रौनक किचन. रौनक किचन का आधी हा रौनक ढाबा होता. नाही सॉरी आधी रौनक ढाबा एक पुढे होता. कधी कधी चुकतं ना, ठीक आहे सॉरी. आधी इकडे एक रौनक ढाबा होता पुढे. मग तो बंद झाला. मग तो बंद झाल्यापेक्षा तो शिफ्ट झाला गणेश कुंडावरती. मग त्याने ह्यांच्याबरोबर पार्टनरशिप केलेली आणि त्याच्यामुळे हा रौनक किचन झाला. आधी ह्याचं नाव काय असतं? हां टेस्टी बाईस. हां तसंच काहीतरी होतं समथिंग. यायचं ना मी ऑर्डर घ्यायला. भरपूर गॅप झाला ना माझं, त्याच्यामुळे सगळं विचारलेलं. तर नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सुरुवात झालं आहे, ठीक झालं आहे. सकाळी थोडीशी धावपळ झालेली माझी, म्हणून मी सकाळी ब्लॉग नाही सुरू केला. ॲक्च्युली माझं एक शूट आहे, प्री वेडिंग शूट आहे. पण थोडंसं मिसकम्युनिकेशन होतं आहे क्लायंटसोबत, कारण की क्लायंट लांबून येणार आहे. त्याच्यामुळे म्हणजे एक क्लायंट पुण्यावरून येणार आहे आणि एक क्लायंट जळगाववरून येणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं मिसकम्युनिकेशन होते. दोघे आता आज येतो उद्या येतो असंच चाललं. तर दोन कपल एकत्र आले थोडा प्रॉब्लेम होतो शिक्षा आहे. तर त्याच्यामुळे जरा माझी सकाळी धावपळ झाली आणि दॅट्स वाय मी सकाळीच ब्लॉग नाही सुरू करू. तर ठीक आहे, थांबलं आहे पहिल्या ऑर्डरसाठी. उन्हाळा आहे, गरमी होतच राहिलं. पण मी पावसाळ्याची अजिबात वाट बघत नाही. सॉरी आहे, काही एक जण ऑफेंडेड होतील, पण माझं प्रोफेशन असं आहे की पावसाळ्यात मला अजून जास्त त्रास होतो. त्याच्यामुळे मला पावसाळा खास एवढा आवडत नाही. आधी आवडायचं, आधी आपली लोकं असायची ना सोबत फिरायला, म्हणून आवडायचं. आता नाही आवडत, आता एक तास नाही म्हणून. ठीक आहे, देतो तुम्हाला पुढच्या अपडेट्स. माझी लाईफ अशी झालं ना, मला कधी कधी कळत नाही. तर हे बघा, तिसऱ्या मजल्यावर जायचं आहे. एक लिफ्ट अडकून राहिलं आहे. थर्ड फ्लोअरला जायचं आहे ना. आणि आय हेट दिस. रोजच झालं आता. कंटाळा येतो सीड्या चढा. तर ठीक आहे, फॅट लॉससाठी चांगलं आहे. पण मी जिमला जातोय ना, मला एवढी पण गरज नाही आहे सध्या. पहिल्या ऑर्डरला जेव्हा हे होते ना, असं खरंच जाम कंटाळा येतो. म्हणजे असं मग इमॅजिन करायला लागते का पूर्ण दिवसाचं काय होणार आहे. हवा भरली गाडीत, पेट्रोल पण जस्ट भरलं. आजची गंमत अशी झाली, मला माहीत नव्हतं ॲक्च्युली पेट्रोलचा भाव पण थोडासा वाढलेला आहे. कारण की आधी मी 500 रुपयामध्ये ऑलमोस्ट माझी गाडी फुल व्हायची. ॲक्टिवा आपली ती आज झाली नाही. त्याच्यावरून मला एवढं तर कळलं का पेट्रोलचा भाव थोडासा वाढला. गरमीचा थोडंसं आवडीत. आणि मी आता 1-2 दिवसापासून काही रील्स बघत होतो, ज्याच्यामध्ये एक काका आहेत, ते थोडे वयस्करच आहेत. त्याच्यात त्यांचं हेल्मेट मला असं वाटते ते त्यांच्या जवानीत घेतलं असेल, एवढा जुना आहे. आणि त्याच्यात जेव्हा त्यांना पत्रकार विचारतो का पेट्रोलचा भाव वाढतो आहे असा दिवसेंदिवस, तर तुमचं काय म्हणणं आहे. त्याच्यात ते सांगतात पेट्रोलचा भाव 500 झाला तरी मी पेट्रोल भरेल. पण हीच सरकार आलं. तर नो ऑफेन्स, मला त्यांच्या मतांबद्दल काय बोलायचं नाही आहे. आणि प्रत्येकांचे वेगवेगळे मतं असतात. पण मला असं वाटते माझ्यासारखा जो अतिसामान्य माणूस आहे, जो दिवसाला 500 रुपये कमवतो आहे, तो 500 रुपये पर लिटर पेट्रोल अफोर्ड नाही करू शकत. आणि माझं असं वैयक्तिक विचार आहे का मी तरी 500 रुपये पर लिटरसाठी एखाद्याला निवडून आणू नाही शकत. हे माझे वैयक्तिक विचार आहेत, कोणाच्या विरोधात नाही बोलत आहेत मी, हे माझे विचार आहेत. तर मी 500 रुपये लिटरसाठी एखाद्याला निवडून नाही आणू शकत, कारण की मला नाही परवडणार नाही. झाल्यात ऑर्डर सुरू आहेत, दुपार पण झाली, जेवायचा टाईम झाला. नेहमीसारखं आपण जेवतो नाही. आता निघूया तिकडे.
मस्त तुम्हाला ऐकू येतच असेल. ॲक्च्युली मी आता अशा ठिकाणी आलो आहे ना, इकडे ना पूर्ण बिल्डिंग म्हणजे वरतून खालपर्यंत डॉगीज डॉग आहेत. हे सगळे ते सांगतात ना मोकाट सगळे मोकाट. म्हणजे अशी भीती वाटते का हे धावतील वगैरे, कारण की हे एकत्र आहेत टीम बनवून. मला एवढी भीती वाटते. मागे पण मी आलेलो ना, कस्टमरला सांगितलं तुम्ही खालती या, अजिबात आले नाही. तेवढं वयस्कर आहेत पण तरी त्यांना जर माहीत आहे शिफ्ट पण संपली आहे माझी, नाही ऑर्डर मला लागली, ते जायचं आहे आता. काय माहिती आहे का, सगळे असे प्रॉब्लेम आहे. हे सगळे मोकाट आहेत, भीती वाटते चावतील करून. हे सगळे असे मोकाट आहेत ते. त्याला मागे पण मी का बोललेलो, हे चल निघा कडून इकडून, तुम्ही या स्वतः घ्यायला. खालती पण नाही. एक मिनिट, घरामध्ये पण आहेत. अरे अरे स्टॅम्प पण आलेलो मी, माझी फाटून गेलेली, सॉरी. एवढा आवरलेलो मी अशी, आणि पूर्ण वरतून खालपर्यंत आहेत. एवढे घाबरवतात ना. शिफ्ट पण संपलेली माझी, पण ती ऑर्डर लेट झाली रेस्टॉरंटकडून, पण घेऊन यायला लागली. टार्गेट एकदा ऑलरेडी कंप्लीट होत नाहीत. आधी निघतो मी इकडून. झोनच्या बाहेर आलो आता आणि थांबलो आहे वेटिंग पिरियड पूर्ण होईपर्यंत. वाजल्यात 9 वाजायला 10 मिनिटात झोनच्या बाहेर आलो, थांबलो. भूक लागलाय फार. मी नाश्ता पण नाही केला, काय चहा पण नाही पिला. ॲक्च्युली काय झालं, क्लायंट बरोबर मीटिंग होती, मी डिस्कस केलेलं ना सकाळी. तेच क्लायंट बरोबर मीटिंग होती, त्याच्यामुळे थोडीशी गडबड झाली. त्यांना भेटायला गेलो, एक क्लायंट आला आहे, त्यांना भेटून आलो. टाईम निघून गेला, ब्रेक टाईम. मग नाश्ता वगैरे काय नाही करता आला. काहीतरी हॉटेल झोनमध्ये खायचा विचार आहे. इकडे कुठे काहीच नाही आसपास. वाट बघतोय काय चालेल, काय चला निघूयात आधी इकडे. दादा 2 वडापाव दे ना पार्सल. 2 वडापाव घेतले पार्सल घेतले. पार्सल याच्यासाठी घेतलंय, ऑर्डर लागलाय परत. विवाजवळ आहे मी आता, विवाची ऑर्डर लागली. आणि मला माहीत आहे ऑफलाईन होईपर्यंत खाऊन नाही देणार. खायची जेव्हा वेळ येते ना तेव्हा खाऊन देत नाही. त्याच्यामुळे पार्सलच घेतला, म्हणजे काही ठिकाणी कुठे ऑर्डर वगैरे डिलिव्हरी करेल ना तेव्हा खाऊन घे. काय करणार, आपल्या असेच आल्या तर तसंच कंटिन्यू करायचं. हायवेवर थांबलो आता. मला भरपूर भूक लागला आहे. मला भूक सहन नाही होत आहे. नाही ऑफलाईन नाही झालं अजून, भूक नाही सहन होत आहे मला. भूक सहन नव्हतं. 9:30 वाजले अजून, 4 तास बाकी आहे. पण माझ्याने आणि दुपारी पण काय नाही खाल्लं. मी चहा पण नाही पिला, कॉफी पण नाही पिली. आज बोललो ना क्लायंट मीटिंगला गेलेलो, मला भूक लागली. मी थांबवलं नाही मला.
विचार केलेला आज ऑफलाईन होईल, त्यानंतर घरी जाऊन खाईल. मला सर नाही झाला या वडापाव खायला.